तर महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल पाहायला मिळाला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या असं अजित पवार म्हणाले। तर असा कोणता चमत्कार झाला की काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधींपर्यंत वाढल्या, असा सवाल दादांनी उपस्थित केलेला आहे। अजित पवार यांच्याकडून स्थानिक आमदार महेश लांडगे यांचं नाव न घेता टीका करण्यात आली आहे। आताच्या लोकांना सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलाय असंही अजित पवार बोलले। सहित सगळ्यांनी रामकृष्ण मोरे असतील, अशोकराव मोळे असतील, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, पण या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला। इथल्या ज्या काही मुलगी शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या दर्जादार शिक्षण संस्था आल्या पाहिजेत ह्याबद्दलचं काम असेल, किंवा इथं IT आणण्याच्या करता पवार साहेबांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यावर हिंजवडीमुळं संपूर्ण चित्र जरी ते आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागून असलं तरी खूप लोक IT क्षेत्रातले आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत। काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत। मध्ये कुत्र्याची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्यांची, आणि त्याच्यामध्ये 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला। असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चाललेली, पण आम्ही सत्तेचा उत्मात होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलेला आहे, आणि त्यामुळे या सगळ्या घटना